सिद्धू चल. तांबडी चांबडी कडकते उन्हात लका 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 लका. सुप्रभात मित्र हो. आज आम्ही जातो आहे मार्लेश्वर आणि टिकलेश्वरला फिरूक. 7 वाजता निघायचं होता, वाजले आहेत 7:45. सिद्धू अजून बाहेर नाही आलोय. आता कोणी यायचं आहे बाकी गण्या? ओके. आणि दोघेत ना? नवीन नवीन मोबाईल घेतलेलो आहे नी तर शो करता सगळ्यांना. ही आमची तोडणकर वाडी. काका येता काय? चला मारा मारा. लहान आहे म्हणून लहानांकाच मारायचा. सगळे पॅन्ट वर मी एकटो हाफ पॅन्ट. नशीब हाफ पॅन्ट तरी घातलं. कधी मी सांगितलं तिकडे कॉल करून पण सांगितलं म्हणून आम्ही विचार मग सांगितलं नाही का? अरे आई जाऊ मी म्हटलं मी माती खाल्ली की का? आई जाऊला म्हटलं ह्याला सांगितलं ना, मी सांगितलं नाही का? जाऊ दे. चला हर हर महादेव. मित्र हो, तुमच्या माहितीसाठी आता मी तुमका एक गोष्ट सांगून ठेवतोय. जे कोण रत्नागिरीच्या बाहेरचे व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी रत्नागिरीमध्ये आहेत ना 2 CNG पंप आहेत. एक आहे ह्यो, आता आम्ही माळनाक्यात आहोत. ओके, माळनाक्यामध्ये एक CNG पंप आहे. हो बघा, अशा प्रकारे रोड आहे. आणि त्याचप्रमाणे एक आहे तो JK फाईल MIDC मध्ये. तर असे JK फाईल MIDC असे दोन CNG पंप आहेत. जर कधी रत्नागिरीत आला आणि CNG वगैरे भरायचं असेल तर लक्षात ठेवा. अशा प्रकारे आता आम्ही आलो आहोत ते म्हणजे निवळीमध्ये. आणि आता आम्ही चहा नाश्ता बघतोय. वडापाव नको आहे का? गाण्याला मिसळ पाव पाहिजे आहे. झणझणीत फणफणीत तांबडी चांबडी कडकते उन्हात लका 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 लका. पुढचं कंटेंट होत आहे वाटतं. बोलवते पुढच्या वर्षी काय बिग बॉस मध्ये. अरे पंकज, तू आता रिक्वेस्ट केलंस तर मी सांगतो बोलवलं. माका ह्या दुनियेतो या मोहमायापासून माका लांब जायचंय काहीतरी. तुझ्यापासून लांब जायचं. एक महिना काहीतरी लांब जायचा. बिग बॉस मध्ये बोलवल्याने तर बरा होत. जरा मोबाईल पण लांब जायचा आहे. आणि अशा प्रकारे मित्र आपण शारदा स्नॅक्स मध्ये आलो आहोत नाश्ता करण्यासाठी. आणि या ठिकाणी मित्र आमची ऑर्डर आहे ती म्हणजे मसाले डोसा. दादा तुमचं नाव काय? ऋषिकेश मुळे. हे बघा, निवळीत आला ना तर इकडे मसाले डोसा नक्की खावा. अरे ह्यांचे संपले पण. 4-4, 5-5 खातील राक्षस. आता तू बारी बघ तांबडी चांबडी. अशा प्रकारे आपला उत्तप्पा आलेला आहे. अरे सॉरी, मसाले डोसा. कसं झालं आहे? छान, एक नंबर. सिद्धू अशा प्रकारे खडतर असा प्रवास करून, खडतर असा प्रवास नाही, खूप सुंदर असा प्रवास करून आम्ही पोचलो आहोत ते मार्लेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये. अजून आपल्याला खूप आतमध्ये जायचं आहे. साधारण किती पायऱ्या आहे सिद्धू? काय 250-300 पायऱ्या. ओके, ह्यो परिसर आहेत ना थोडंसं मित्र हो, या ठिकाणी गव्हर्नमेंटने काहीतरी व्यवस्थित करू पाहिजे होतं असं वाटतं. कारण या ठिकाणी मार्लेश्वरमध्ये तुम्ही बघशाल ना तर बऱ्यापैकी पब्लिक येतं, हो ना सिद्धू? 12 महिने पब्लिक.
तू आता भाडी वगैरे असली की येतच असशील ना कधी ना कधी? मी येते वर्षातनं 5-6 वेळा. 5-6 वेळा तरी असतात ना? रेग्युलर पब्लिक असतं ना? रेग्युलर एवढ्या गाड्या काय मग. तर त्यानिमित्ताने अशी आहेत ना, सोयी काही दिसत नाहीत आणि टुरिझम त्यामुळेच काहीतरी असं ना, असं वाटतं की मागे राहिलेलं आहे आपला कोकणातला. बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे पण तरी पण तेवढी डेव्हलपमेंट दिसत नाही. तसा बघू गेला ना तर म्हणजे कोकण ॲक्च्युअलमध्ये खरोखर खूप सुंदर आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण त्या दृष्टिकोनात ना जसं डेव्हलपमेंट होऊ पाहिजे ना तसं कोकणात डेव्हलपमेंट होत नाहीत टुरिझमच्या दृष्टिकोनात ना. ही कशी आहे? आपले रत्नागिरीतले फंटर पण भेटलेले तिकडे. अखिल भाई काय काय म्हणता बरोबर ना? मजेत मजेत. केव्हा आला भाई? आता चाललो खाली. चालला खाली? किती वाजता आला होता? झालं तासभर झालो. चल काय म्हणतात? चल. तर हो, आता आम्ही थांबलो आहोत या ठिकाणी सरबत पिण्यासाठी, श्री विघ्नहर्ता सरबत सेंटर. आणि या ठिकाणी आपले दादा आहेत. दादा नाव काय तुमचं? प्रशांत सावंत. प्रशांत सावंत. तर दादा आपल्याला या श्रीदेव मार्लेश्वर या देवस्थानाबद्दल थोडक्यात माहिती सांगा ना. म्हणजे एक दंतकथा म्हणतात त्या बरोबर. पद्धतीचं. की इथे स्वयंभू आहे. ओके. इथे कोणाचा शोध लावलेला नाही इथे देवस्थानाचा. म्हणजे इथे आता पूर्वी कसं एका म्हणजे गोराखेची गाय इथे पिंडीवर येऊन दूध घालायची. ओके. त्याच्यामुळे तो शोध लागला. दर दिवशी ती गाय कुठे जायची वगैरे काय असं त्याचा तो येऊन बघायला लागला एका दिवशी. त्याच्यानंतर त्याचा शोध लागला अशी एक कथा आहे. ओके. ओके. आणि हे जे मंदिर आहे पांडवकालीन आहे, गुफेमध्ये आहे पूर्ण. ओके. नैसर्गिक असल्यामुळे तिथे कुठे लेणी वगैरे दिसली नाहीत. पांडवकालीन असतं तर लेणी दिसली असते. बरोबर. तर ती लेणी नाही आणि ते वर्षाच्या 12 महिने वाहणारा धबधबा आहे, जिवंत धबधबा आहे. दुसरी गोष्ट मंदिराच्या समोर एक डोह आहे करंबेळी म्हणून. तो डोह एवढा खोल आहे की त्याची उंचीही मिळत नाही. काय बोलता? आज इतके गोष्ट आता आपल्या शहरातनं किंवा गावातनं आपल्या ज्या नद्या असतात त्या कालांतराने भरतात दगड बिगड दरवर्षी येऊन. पण इतके वर्ष झाली त्याचा अंतही लागत नाही. आणि एवढी खोल आहे तिथे असं म्हणणं आहे की तिथे सप्तदेवतांचं स्थान आहे. अच्छा. तिथे विधिवत पूजा वगैरे होतात कार्यक्रमाला उत्सवाला. ओके. असं आहे. आणि इथे मकर संक्रांतीला याचा उत्सव असतो, लग्न सोहळा असतो महादेवांचा. ओके. त्या आजूबाजूच्या गावातले आमचे जसं माणसाचं लग्न लागतं तसंच इथून 20-25 गाव आहेत. तिथले मानकरी किंवा तिथली गिरजा माता येते, मार्लेश्वर येतो. म्हणजे मार्लेश्वरची पालखी म्हणून इथे आणली जाते. ओके. बाजूच्या आमच्या शेजारच्या जसं आपण ते टोकना गरवली वगैरे ते सगळी पद्धत इथे माणसासारखीच केली पाहिजे. साखरपुड्यापासून सगळी पद्धत अच्छा इथे केली. मकर संक्रांतीला तो उत्सव होतो. ओके. ठीक आहे. तर मित्र हो, जर कोणी व्हिडिओ आता जे बघत असतील तर आपल्या श्रीदेव मार्लेश्वराच्या लग्न सोहळ्याला यायचं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. ओके. आणि अशा प्रकारे आपलं सरबत सुद्धा तयार झालेलं आहे. चला पटापट पिया, पुढे जाऊचं आहे. एक नंबर काका, भारी झालंय. काय बघतोस व्हिडिओ? कुठला व्हिडिओ आवडतात तुला? होळीमध्ये? होय. काय नाव काय तुझं? आराध्य. अच्छा चल. आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे मार्लेश्वर मंदिराच्या बाहेरच. म्हणजे मंदिरात ॲक्च्युली प्रवेश केलाय पण या ठिकाणाहून थोड्याच वेळात आपण गाभाऱ्यात जाऊ. हे बघा एवढी अशी आता लाईन लागलेली आहे या ठिकाणी. हे बघा या गुहेतून आता आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. त्या ठिकाणी ना हा मार्लेश्वरचा धबधबा आहे. ओके. पण आता त्या ठिकाणी जाण्यास सक्त मनाई आहे कारण पाऊस अजून गेलेला नाही आहे. हे बघा या ठिकाणी धबधब्याजवळ जाण्यास सक्त मनाई आहे.
मोबाईल बंद. आय शपथ मित्र हो, आता आम्ही मंदिरात ना खाली जायत होता गाडीजवळ आणि वाटेत आता आमका इकडे पाऊस भेटलेला आहे बघा. तर या ठिकाणी आता आम्ही थांबला होतो सर्व. आत्ता आम्ही श्रीदेव मार्लेश्वराचं दर्शन घेऊन आमच्या गाडीजवळ आलो आहोत. आणि दादा साधारण किती किलोमीटर असेल हे? रत्नागिरीतनं 65 ते 70 किलोमीटर असेल. रत्नागिरीतून 65 ते 70 किलोमीटर आणि देवरुखमधून 17 किलोमीटर. मग बॉर्डरवरती वाचलो होतो. ओके. आणि मित्र देवरुखमध्ये आलात तुम्ही प्रॉपर की तिथून 17 ते 18 किलोमीटर असं आहे. आणि जर यायचं असेल तर एसटी मंडळ आहे, म्हणजे जर कोणाला इच्छुक असेल तर हा एसटीने वगैरे यायचं असेल तर. आता प्रायव्हेट काय कधीही बरोबर. आता आपण जाऊया टिकलेश्वरला. आणि त्याचप्रमाणे मग सिद्धू देवरुख मधनं टिकलेश्वर किती किलोमीटर आहे? टिकलेश्वर देवरुख पण 7-8 किलोमीटर. 7-8 किलोमीटर. ओके. तर मित्र हो, आजचा ह्यो व्हिडिओ आहेत ना खरं तर खूप मोठं व्हिडिओ झालो. त्यामुळे आहेत ना मी ह्यो व्हिडिओ 2 पार्टमध्ये बनवला आहे. एक पार्टमध्ये मार्लेश्वर दर्शन आणि दुसऱ्या पार्टमध्ये टिकळेश्वर दर्शन असणार आहे. तर मार्लेश्वर दर्शनचं एक पार्ट आता आपण बघितलं. आता पुढच्या भागात आपण टिकळेश्वरचं दर्शन घेणार आहोत. पण त्या अगोदर ह्यो ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.